चला सर्वजण आता सहलीला निघालेले आहेत. साखळी ढोकेश्वर येथून पहा कुठं कुठे जायचं? चालते निघाली सहल. कुठं जायचं? चाललो आम्ही आता वेरूळ अजिंठा लेणी. आणि अशा पद्धतीने कोल्हे मामा ड्रायव्हर आणि त्यांच्या संगातीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी सहलीला निघालेलो आहोत. सर्वजण असे सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरणामध्ये सहलीला निघालेले आहेत. आणि भाळवणी येथून आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड सर आलेले आहेत. आणि आता पहा सहल निघालेली आहे. आणि रायचंद ठुबेजी, मिलिंद व्यवहारेजी आणि आमचे कानिपनाथ गायकवाड, पारनेर तालुका कला शिक्षक संघाचे धडाडीचे अध्यक्ष, ज्यांनी या सहलीचे नियोजन केलेले आहे, अशी सर्वजण सहलीला निघालेले आहेत. सूर्याचा आता उदय झालेला आहे. सर्वांना चहा पिण्याची लहर आलेली दिसते. वा 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 वा. ज्ञानेश्वरजी कवडे, पारनेर तालुका कला शिक्षक संघाचे सचिव, शैलेशजी ठुबे सर, आणि हे आमचे सल्लागार रिटायर संपतजी रसाळ, आमच्या जिल्हा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी पठाडे, संतोषजी कवडे, रवींद्रनाथजी गायकवाड, साहेबरावजी घुले सर, डोळ सर, त्यानंतर हे आहेत विष्णू धुमाळवर का, हे आहेत आमचे फ्रेश अध्यक्ष गायकवाड, विटनोर तात्या, रायचंदजी ठुबे सर, त्यानंतर आलेले आहेत मिलिंदजी व्यवहारे, आणि पहा हे टोपी घातलेले पारनेर तालुका कला शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष शरदजी आंधळे, आणि हे आमचे भावी अध्यक्ष दिसतात जणू संजयजी खोडदे. वा 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 वा. या सुंदर पहाटेच्या वेळी सर्वजण विठ्ठल हॉटेल नेवासा फाटा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वजण आता या ठिकाणी चहा पिण्यासाठी उतरलेले आहेत. सकाळची वेळ आहे. थंडीच्या या सकाळच्या पहाटेच्या वेळी पहा कशा चहाच्या वाफा निघतायत आणि सर्वजण चहाचा आनंद घेत आहेत. गप्पांच्या मैफिलीमध्ये हा चहाचा एक वेगळा आनंद सर्वजण घेत आहेत. खूप सुंदर अशा प्रकारची पारनेर तालुका कला शिक्षक संघाची ही सहल निघालेली आहे वेरूळकडे. वेरूळ, भद्रा मारुती, बिबिका मकबरा आणि अशा प्रकारचा हा एक वेगळा आनंद घेण्यासाठी ही सहल निघालेली आहे. या सहलीचं खरं म्हणजे निघण्याचं जे आयोजन आहे खूप वर्षांपासून चाललेलं होतं. आमचे ज्येष्ठ कला शिक्षक रसाळ सर यांच्या आदेशान्वये या सहलीला आम्ही निघालेलो आहोत. आणि ही सहल आज या ठिकाणी परिपूर्णतेच्या मार्गावर आहे. आणि हा एक वेगळा आगळा वेगळा उपक्रम आलेला आहे. पहा सर्व आता ही गाडी नाश्त्यासाठी उभी राहिलेली आहे. पहा सर्वजण कसा नाश्ता करतात. छान छान छान. वा 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 वा. उडीद वडा आहे, वडा सांबर, रस्सा वडा, मिसळ पाव, यावर कसे सगळेजण ताव मारतात. सकाळच्या वेळचा हा नाश्ता, वा वा वा, किती सुंदर पद्धतीनं नाश्ता संपलेला आहे. आता निघालेली आहे इथून पुढे रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. अशा पद्धतीने सकाळच्या या वातावरणामध्ये दत्ताचं नामस्मरण करत ही सहल देवगड या ठिकाणी येत आहे. अशा या सुंदर तीर्थक्षेत्रात सर्वजण प्रवेश करत आहेत. खरोखरच अगदी मनोहारी अशा प्रकारचं हे दृश्य आहे.
खूप सुंदर निसर्ग या ठिकाणी आहे. किसनगिरी महाराज यांच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेली ही भूमी, श्री गुरु दत्तात्रय यांचं या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर, या ठिकाणचा शिल्पकलेचा नमुना जरी आधुनिक असला, तरी खूप सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे. सुंदर अशा प्रकारच्या कमानी, सुंदर अशा प्रकारचा हा निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं या ठिकाणी खूप काही आहे. आणि आमची ही टीम पहा आता सर्वजण मंदिराकडे निघालेली आहे. सर्वजण दर्शनासाठी श्री गुरु दत्त यांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत. पहा सर्वजण आता त्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे फोटोग्राफर ज्यांनी हा सगळा व्हिडिओ अतिशय सुंदर पद्धतीनं सगळे फोटो वगैरे एका याच्यामध्ये बसवलेत असे आमचे लाडके नवनाथ झावरे यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही फोटोग्राफी केलेली आहे. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, कला धनवंत, कला गुणवंत, कला जीवनाचा छंद, कला पूर्ण आनंद, कला अति लवचिक, तुम्हा संगे नेक, कला एक संदेश, कला एक उपदेश, अशा प्रकारचं म्हणावंसं वाटतं. खूप सुंदर अशा प्रकारचा हा नयन मनोहर परिसर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि कलाकार काय असतो, हे जर सांगायचं झालं, तर आमचे कला शिक्षक, संस्थापक अध्यक्ष संजयजी पठाडे एका कवितेमध्ये म्हणतात, "मनाच्या गर्भ ओल्या मातीत असतं खोलवर दडलेलं एक सुप्त बीज. कलात्मकतेची, रसिकत्वाची असते एक तीव्र उर्मी, त्याच्या आत भरलेली. विधात्याने जन्मतःच असते ती कोरलेली. प्रतिभेची माती प्रसवते जेव्हा, त्या बीजातून जन्मतो एक कलारूपी अंकुर. सूर, ताल, रंग, रेषा अशा लयदार आकारांना धारण करीत होते रोप अंकुराचे. त्याला जेव्हा मिळत जाते आभाळ मायेची पाखर, रसिकतेच खतपाणी आणि स्वतःला व्यक्त करण्यासाठी जेव्हा मिळतं व्यासपीठ, तेव्हा टाळ्यांचा पाऊस पडताना, बहावांचे तुषार उडताना कले कलेने प्रकटतो एक अद्भुत अप्रतिम आविष्कार." वा वा वा, खूप सुंदर आमचे संजयजी पठाडे सर हे खूप सुंदर अशा प्रकारचं काव्य रसिक आहेत. तसे त्यांना पहा फोटोग्राफीचा सुद्धा फार छंद आहे आणि अशा प्रकारे ते फोटोग्राफी घेताना दिसतात. खूप काही सर्वजण आनंद घेत आहेत या सहलीचा. आणि आता पहा तुम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी दिसेल. पारनेर तालुका कला शिक्षक संघ पाय आता होडीमध्ये नावेमध्ये निघालेले आहेत. आणि जलप्रवास सुरू झालेला आहे पहा मित्रांनो. वाह! 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 खूप सुंदर अशा प्रकारचा हा जलप्रवास दिसतो आहे. आणि आमचे संजयजी खोडदे सर हे सुद्धा थोडं जहाज चालवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीनं त्यांना सुद्धा ते नाव चालवण्याचा त्यांनी आनंद घेतलेला आहे. सर्वजण आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भजन गात निघालेले आहेत. आनंद घेत निघालेले आहेत. पारनेर तालुका कला शिक्षक संघाचा हा नवीन उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पाहिली तर सर्वजण एकत्र येऊन एकमेकांचे विचार, एकमेकांच्या ज्या कला आहेत, ह्या सर्वांचं या ठिकाणी एकत्रितकरण करून प्रत्येकाला यातून एक जगण्याची उर्मी, एक नवीन शिकण्याची उर्मी मिळत आहे. आणि खूप सुंदर असे हे आमचे फोटोग्राफर पहा सेल्फी घेत आहेत. आणि साजनजी खोडदे पहा आता भजनामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे, भजन सुरू केलेलं आहे आणि खूप उत्साह सर्वजण नावेतून बाहेर आलेले आहेत. वा वा वा, किती उत्साह दिसतो पहा. सर्वजण कसे उत्साहाने बाहेर पडत आहेत. बरेच जण यातले रिटायर झालेले आहेत, परंतु पहा हे निवृत्त झालेले आहेत, परंतु तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे तो फार दांडगा आहे. आणि अजूनही त्यांचं तारुण्य आपल्याला सळसळताना दिसत आहे. खूप सुंदर अशा प्रकारचा हे ते आनंद घेत आहे. आणि असा सुंदर देखावा आपल्याला दिसत आहे समोर.
खूप छान पद्धतीनं हा प्रवास चालू आहे. ही सहल चालू आहे. या सहली कलात्मकतेच्या सहलीचा पहा आता हे, पहा आता हा पहा हे नृत्य, पहा किती आनंद घेत आहेत. खजिनदार आहेत, संजयजी खोडदे आहेत आणि स्वतः साहेबरावजी घुले. वाह! 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 किती धुरंधर, धुरंधर या चित्रपटाच्या गीतावर ते खूप सुंदर अशा प्रकारचे नृत्य त्यांनी केलेलं आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी नृत्य केलेले आहे आणि आता सहल तिथून निघालेली आहे. पुढच्या प्रवासाला निघालेली आहे आणि म्हणून आपलं नातं कलेशी कसं असलं पाहिजे. कला आपली जात, कला आपली ज्योत. कलाच आपले सौंदर्य, कला आपली साथ. रेषा आपल्या साथी, आकारांशी ही नाती. रंग आपले रूप, नृत्य वाढविते हुरूप. संगीत असे अनुरूप, शिल्प साकारते स्वरूप. कलेने येते सुख समृद्धी, ज्ञानाची होते वृद्धी. कला वाढविते अभिरुची, व्यक्तिमत्व फुलविते व्यक्तिमत्व फुलविते हेची कलेचे संस्कार होती. प्रतिभा तिथे जन्म घेते, जीवन समृद्ध करण्या कलावंत निर्माण होती. अशा प्रकारचं ही कला, ही सुंदर अशी कलात्मक सहल आता देवगड या ठिकाणून निघालेली आहे आणि वेरूळच्या दिशेने आता प्रस्थान केलेलं आहे आणि अशा प्रकारे वेरूळच्या दिशेने ही सहल निघालेली आहे. खूप सुंदर अशा प्रकारचा या सहलीचा सर्वजण आनंद घेत आहे आणि म्हणून बरेचसे या ठिकाणी कलाकार निघालेले आहेत. चांगल्या चांगल्या प्रकारचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. आता सहल निघालेली आहे. उंच उंच गगन हे आज पृथ्वीला मिळे, रंग रंग मिसळून एक रंग हा जुळे. अशा प्रकारे सर्वजण एकाच रंगात न्हाऊन या सहलीसाठी निघालेले आहेत आणि आमच्या कलाश्रुती वाळूंज आपल्या कवितेमध्ये म्हणतात, नसतात कधी मर्यादा कलावंतांच्या अभिव्यक्तीला. नसतात कधी मर्यादा कलावंतांच्या अभिव्यक्तीला, साकारतो तो नेहमी हृदयामधील कलाकृतीला. कल्पनेच्या उत्तुंग विश्वात तो असतो रमलेला. कल्पनेच्या उत्तुंग विश्वात तो असतो रमलेला. कलेचा समृद्ध किनारा त्याला असतो भावलेला. आणि कलावंत नाही करीत कधी एकांगी विचार. सर्वांगांना स्पर्शतना चिंतन त्याचे सारासार. सृजनशीलतेने आस्वाद घेण्यात तो असतो मग्न. शोधतो अद्भुत सौंदर्य, जरी असती अवशेष भग्न. अशा पद्धतीने आपण ज्या मंदिरामध्ये आलेलो आहे, हे मंदिर आहे सिद्धेश्वराचं मंदिर, जे नगर पासून नेवासा फाट्याच्या पुढे देवगडच्या पुढे गोदावरी नदी आणि प्रवरा नदी यांच्या संगमावर उभं राहिलेले हे अद्भुत शिल्पकलेचा नमुना सिद्धेश्वर मंदिर. यातल्या शिल्पाकृती जर आपण पाहिल्या तर अगदी आखीव रेखीव त्या शिल्पाकृती आहे, डिझाईन्स आखीव रेखीव आहे. कधी कधी वाटतं की ज्यांनी हे घडवलं असेल ती माणसं किती थोर असतील, ते कलाकार किती थोर असतील आणि किती ताकदीनं त्यांनी ह्या शिल्पांचं काम केलेलं आहे, मंदिराचं काम केलेलं आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारचा हा शिल्पकलेचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि जर तुम्हाला सिद्धेश्वरा सिद्धेश्वराची शिल्पकला पाहायची असेल, तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन आपण त्या ठिकाणी ही कला पाहिली पाहिजे. त्या ठिकाणचे खांब असतील, त्या ठिकाणच्या कमानी असतील, त्या ठिकाणच्या मंदिराचे गाभारे असतील, कळस असेल, खूप सुंदर अशा पद्धतीनं आखीव रेखीव असं शिल्पकाम केलेलं आहे. मन अगदी भारावून जातं हे शिल्पकाम पाहताना. खूप सुंदर प्रकारचं शिल्पकाम या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारचा हा आनंद सर्व कला शिक्षक त्या ठिकाणी घेत आहे आणि सुंदर अशा प्रकारची आज जर आपल्याला म्हणायचं झालं, तर कला बुद्धाचे लोचन, कला कृष्णाचे भूषण, कला नव्हे दूषण, सर्व धर्मांचे जणू भाषण, कला विज्ञानाची झेप, कला संस्कृतीचे माप, कला प्रत्येकाच्या समीप, कला भविष्याचा दीप, कला जीवनाचे स्मरण, कला जीवनाचे तारण, कला क्षणोक्षणीचा संग, कला आयुष्याचे रंग, कला विद्वानांच्या मुखी,
कला जीवनी तोच सुखी, जेव्हा मन मन दुखावते, कला तेव्हा तेव्हा सुखावते. खूप सुंदर अशा प्रकारचं हे शिल्पकाम जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी पहा भगवान सिद्धेश्वरांचं या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि भगवान सिद्धेश्वर मंदिरामध्ये हे सर्वजण कलाकार आलेले आहेत आणि आता ते थोड्या वेळात थोडंसं भगवान शिवशंकर भोलेनाथांचा जप करतील आणि सर्वजण त्यांच्या सुंदर अशा वाणीतून भगवान शंकराची प्रार्थना करतील, असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अशा प्रकारे पुन्हा सर्वजण निघालेले आहेत. वेरूळच्या दिशेने आता हे प्रस्थान होत आहे. सर्वांना वेरूळची लेणी पाहण्यासाठी जायचं आहे. नुसती पाहायची नाही, तर त्या ठिकाणच्या शिल्पकामाचा स्वतःच्या डोळ्यांनी भरपूर असा आनंद घ्यायचा आहे. सर्वजण निघालेले आहेत आणि गोदावरी प्रवरा संगमाच्या त्या ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत पुलावर आणि नवनाथ झावरे यांनी आपल्या ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण गोदावरीचं पात्र, प्रवरा नदीचं पात्र या सर्व या संगमावर विसावलेलं हे सिद्धेश्वर मंदिराचा देखावा नवनाथ झावरे यांनी आपल्या ड्रोन मधून कसा टिपलेला आहे पहा. खरोखर मानावे तेवढे क मानावे तेवढे आभार कमी आहेत. नवनाथ झावरे आमच्या पारनेर तालुका कला शिक्षक संघातला असा एक रत्नमणी आहे, की या रत्नमण्यामुळं आमची सर्व फोटोग्राफी, आमची कला ही सर्वांपर्यंत पोहोचते आणि आम्हाला त्यातून मान-सन्मान मिळतो. मी सॅल्यूट करतो नवनाथ झावरे सर तुम्हाला, की खूप अतिशय सुंदर असं कलात्मक काम फोटोग्राफीमध्ये तुम्ही करताय आणि अशाच प्रकारची ही फोटोग्राफी तुमची दिवसेंदिवस बहरत जावो आणि तुम्हाला यामध्ये इतकं मोठं यश येवो, इतका मोठा सन्मान मिळो, अशी आम्ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही हा जो नजारा दाखवलेला आहे आम्हाला ड्रोनच्या मार्फत, अतिशय मन आमचं भारून गेलेलं आहे. आम्हाला शब्द अपुरे पडतात तुमच्या या तुमचा हा संपूर्ण टिपलेला क्षण पाहताना आणि पहा सर्व कला शिक्षक कसे हात उंचावून ड्रोनला सुद्धा सांगतात, की आम्ही निघालेलो आहोत. सहलीला आमची जरी एक दिवसीय सहल असेल, तरी आम्ही खूप काही आनंद घेत आहोत आणि अशा प्रकारचं सर्वजण एकत्र गोळ्यामेळ्याने जाताना खूप काही आचार-विचार सर्वांना मिळतात. तो आनंद मिळतो. ऐकण्याचा आनंद मिळतो. सर्वांना पाहण्याचा आनंद मिळतो आणि पहा शिवनंदिनी हॉटेलजवळ आता आमची गाडी आलेली आहे. आता सर्वजण भुकेलेले आहेत. वेरूळला जायच्या अगोदरच वेरूळच्या अगदी थोडं अलीकडं हे शिवनंदिनी हॉटेल आहे आणि पहा खूप छान-छान अशा प्रकारचे मेनू या ठिकाणी दिसतायत. वाह, वाह, वाह! पनीर मसाला आहे, काजू मसाला आहे, शेवभाजी आहे. वाह, वाह, वाह! छान-छान रोट्या आहेत, बाजरीच्या भाकरी आहेत. आमचे कला अध्यक्ष आणि नवनाथ झावरे सर यांची काहीतरी बातचीत चाललेली दिसते. हो, काहीतरी कोणत्यातरी विषयावर त्यांची बातचीत चालू आहे. ते म्हणत असतील जणू, "वाह नवनाथ, खूप सुंदर व्हिडिओ शूटिंग करतोय. खूप सुंदर अशा प्रकारचं तू फोटोग्राफी करतोय." सर्वजण आता या ठिकाणी पहा आईस्क्रीमचा आस्वाद घेतात. लहान मुलांप्रमाणे चाललेलं आहे सगळं. जशी लहान मुलं सहलीला जाऊन आस्वाद घेतात, अगदी तशीच ही लहान लेकरं होऊन या ठिकाणी आस्वाद घेतात. पहा नटणं-मुरडणं सगळं काही लहान. पहा आता हे लहान कुकुलं बाळ कसं झोका खेळतंय. वाह, 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 वाह! छान. रसाळ सरांनी सुद्धा हे लहान कुकुलं बाळ कसं बसून आईस्क्रीम खातंय उन्हाला तापलेलं. वाह, वाह, वाह! छान, छान. सुंदर अशा प्रकारचा आईस्क्रीमचा आनंद आहे.
अरे बापरे! आता सर्वजण निघालेले आहेत आणि खूप सुंदर अशा पद्धतीनं अरे हे काय? हे तर घसरगुंडीवर गेलं. अरे, 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 अरे बाबा पडलं हा घसरगुंडीवरून. अरे, अरे, अरे! काय करावं आता? आईला अवघड झालं गड्या. काय बोलावं या विषयाला? सर्वजण निघालेले आहेत आता. आता शेवटचं ठिकाण वेरूळ आणि अशा या वेरूळ पॉइंटला सर्वजण निघालेले आहेत आणि अशी ही वेरूळची लेणी पाहण्या सगळ्यासाठी सर्वजण आतुरलेले आहेत आणि वेरूळच्या या ठिकाणी आलेले आहेत. मी माझ्या स्वतःच्या कवितेतून म्हणेल, नमन माझे युगेन युगे ज्यांनी निर्मिला अनमोल ठेवा, युगेन युगे ज्यांनी निर्मिला अनमोल ठेवा, नमन माझे त्या महामानवा, नमन माझे त्या महामानवा. हे दिले पहाड काळ्या पाषाणांचे, दाविले जगाला स्वरूप त्या लेण्यांचे. हे दिले पहाड काळ्या पाषाणांचे, दाविले जगाला स्वरूप त्या लेण्यांचे. त्या शिल्पकलेचा मज वाट तसे हेवा, नमन माझे त्या महामानवा, नमन माझे त्या महामानवा. गुहा लेण्यांच्या राकट भिंतीवरती, गुहा लेण्यांच्या राकट भिंतीवरती रेखांकनातून रंगरंगांच्या संगती, त्या चित्रांचा हृदयी माझ्या जपतो मी ठेवा, त्या चित्रांचा हृदयी माझ्या जपतो मी ठेवा, नमन माझे त्या महामानवा. रचिलेल्या तू शिळांवरी महाशिळा, रचिलेल्या तू शिळांवरी महाशिळा, भिडविल्या गगनाशी वास्तूंच्या दीपमाळा, भिडविल्या गगनांशी वास्तूंच्या दीपमाळा. मिनार मंदिर लेण्यांतून तेवतोय कलेचा दिवा, मिनार मंदिर लेण्यांतून तेवतोय कलेचा दिवा, नमन माझे त्या महामानवा, नमन माझे त्या महामानवा, नमन माझे त्या महामानवा. खरोखर अचंबित झालो ही सर्व शिल्पकला पाहून. खूप सुंदर अशा प्रकारची ही शिल्पकला आपण पाहतोय. ते हत्ती वेरूळ या मंदिराचं वैशिष्ट्य सांगताना सांगितलं जातं जगातलं हे 8वं आश्चर्य आहे आणि खाली जी हत्तींची मोठी शिल्प आहेत, त्या हत्तींवर जणू हे सर्व मंदिर या ठिकाणी आपलं पाठीवर धारण केलेलं आहे. आणि म्हणून या मंदिराला म्हटलं जातं आधी कळस आणि मग पाया. अशा प्रकारची ही अद्भुत कलाकृती ज्या महामानवांनी निर्माण केलेली आहे, ज्या महामानवांच्या हातून ही कलाकृती घडलेली आहे, खरोखर त्या महामानवाच्या हातांना मी लाख लाख प्रणाम करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्या हातांतून जी ही कलाकृती या ठिकाणी साकार झालेली आहे, हे वेरूळचं मंदिर साकार झालेलं आहे. खरोखर अप्रतिम अशा प्रकारची ही शिल्पकला, अप्रतिम अशा प्रकारचं हे काम. आता आमची माणसं त्यांच्या मिसेसला गळ्यातले हार घेताना दिसत आहेत. आता या ठिकाणाहून निघालेले आहेत सर्वजण. 10 नंबरच्या गुंफेमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी बुद्ध गुप्फा या ठिकाणी ते पाहायला आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं ती सुंदर अशा प्रकारच्या गौतम बुद्धांचा जो आविष्कार आहे, चैत्य आहे. पहा चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे, स्मित हास्य आहे. आजही ते जसंच्या तसं दिसत आहे. खूप सुंदर अशा प्रकारचं ही सहल पहा नवनाथ झावरे सर, हे शरद आंधळे सर, फोटोग्राफीचा खूपच छंद दिसतो यांना फोटो काढून घेण्याचा. खूप छान-छान फोटो काढून घेत आहेत. प्रत्येकाला फोटोमध्ये दिसावसं वाटतंय आणि अशा पद्धतीनं ही पारनेर तालुका कला शिक्षक संघाची टीम निघालेली आहे आता. परतीच्या प्रवासाला निघालेली आहे. हसत, रमत, खेळत. जिल्हाध्यक्ष सुद्धा खूप सुंदर अशा प्रकारचे विनोद करताना दिसतात आणि सर्वांना आपल्या विनोदाने हसवतात. अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारची ही कलाकृती पाहून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत आणि खूप सुंदर अशा प्रकारचं ही सहल या ठिकाणी चाललेली आहे. एक नवीन उपक्रम पारनेर तालुका कला शिक्षक संघाने हाती घेतला, की जेणेकरून जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी अशा प्रकारचा एकत्र आनंद घेतला पाहिजे.
एकमेकाची विचार आचार एकमेकाला आदान प्रदान केले पाहिजेत आणि त्यातूनच नवनिर्मिती होत असते. जेव्हा सर्वजण एकत्र येत असतात तेव्हाच चांगल्या प्रकारची नवनिर्मिती साध्य होत असते. आणि म्हणून मी असं म्हणून वाटतो की जीव लावणाऱ्या माणसावर ओवाळून टाकतात फुले. जीव लावणाऱ्या माणसावर ओवाळून टाकतात फुले. पाणी घालणाऱ्या हातांना गंधाळून टाकतात फुले. फुले असतात प्रामाणिक झाडाशी मातीशी, करीत नाहीत विश्वासघात कधी गोड बोलून. स्वतः करतात गोड स्मित आणि इतरांनाही हसवतात. माणसे मात्र हसवता हसवता इतरांना फसवतात. अशा प्रकारची हे काव्य आता आम्ही मारुती या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे जागृत देवस्थान आहे भद्रा मारुती. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी पुढे उजेड कोणती क्वालिटी चांगली आहे? बघा हे चांगले चंदन चक्की सुद्धा खूप सुंदर आहे यांची. ती वरची कोणती? चंदन आहे काय एकदम भारी आहे. तुम्ही खाऊन पहा ना, खाणे शेवटच खाणार ते आहे की नाही. अशा प्रकारे सर्वजण आता या ठिकाणी खेळणी घ्यायला गेलेले आहे दुकानामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या लहान लहान मुलांना खेळणी घेऊन जाताना कुणी पिशव्या खरेदी करतंय तर कुणी खाऊ खरेदी करतंय. अशा प्रकारचा आता हा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे. सर्वजण त्या दुकानांमधून वेगवेगळे पदार्थ घेत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेत आहेत आणि आपल्या घरच्यांना या वस्तू घेऊन चाललेल्या आहेत. आपल्या मिसेससाठी पोळपट सुद्धा घेत आहेत. सर्वजण घरी जाताना खलबत्ता कुटण्याचं लाकडी खलबत्ता घेत आहेत. कुणी आता या ठिकाणी पोळपट घेत आहेत. आपल्या महिला मिसेसनी सांगितलं असेल जणू की येताना पोळपट लाटणं घेऊन या. कुणी पावा घेतंय लहान मुलाला, कुणी पिशव्या घेतंय. अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारची ही सहल आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. आणि पहा पिशव्या कशा गळ्यामध्ये टाकून निघालेल्या आहेत, हसत खिदळत. वा 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 वा, छान 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 छान. वा, कुणी टिपाणी वाजवण्याचा आनंद घेते. वा वा वा, सुंदर. कुणी डमरू वाजवण्याचा आनंद घेते. अशा प्रकारची ही सुंदर सहल अविस्मरणीय अशा प्रकारची ही सहल झालेली आहे. आता औदुंबर या ठिकाणी शेवटचं जेवण या ठिकाणी चालू आहे. मस्तपैकी छान छान पदार्थ या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आता वाटतंय शेकोटी मैफिलला सुरुवात झालेली दिसते. पहा, स्वतः जिल्हाध्यक्ष संजयजी पठाडे सर शेकोटी पेटवण्यासाठी लाकड गोळा करत आहेत आणि पहा आता कसे सगळे शेकोटी भोवती बसलेले आहेत. आपला ऐतिहासिक वारसा असणारा तालुका आणि त्यास लाभलेले आपले हे सगळे कला शिक्षक मंडळी आणि आदरणीय संजय दादाजी पठाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर रसाळ सर आतमध्ये आहेत. तर अनेक वर्षापासूनची जी काही कलात्मक सहल काढण्याची नियोजन होतं त्या अनुषंगाने आज या 2025 सरत्या सालाच्या निमित्तानं ही शैक्षणिक कलात्मक सहल अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने दिवसभर अतिशय आनंदामध्ये सर्वांनी एन्जॉय करत ही शैक्षणिक कलात्मक सहल अत्यंत आनंदाने पार केलेली आहे. अगदी कुठल्याही छोट्या क्षणात देखील आनंद मिळवण्याचा कशा पद्धतीने आपण प्रयत्न केलेला आहे. साहेबराव घोलेंच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलेले छोट्या गोष्टीतून आनंद घेतलेला आहे. आणि या निमित्ताने आत्ताच जेवण झालेलं आहे. संध्याकाळचा क्षण हलका झालेला आहे आणि त्यात सहज सुचलेली कल्पना आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आपले तयार झालेले साहेबरावजी घोले साहेब असतील कवी. बराच होकारात्मक नकारात्मक 2 दिवसाचं नियोजन होतं, जेव्हा करून 1 दिवसाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. सगळ्यांनी उत्कृष्ट सहभाग घेतला. सुरुवातीला दत्त दिगंबराच्या दर्शनाने सुरुवात होऊन नंतर सिद्धेश्वराचं मंदिराचं दर्शन घेतलं. त्यानंतर दिवसभर वेरूळची ऐतिहासिक लेणी जी की जगप्रसिद्ध आहे, आपल्या जिल्ह्या शेजारची आहे आणि आपण ती सुंदर पद्धतीने आस्वाद आनंद आणि त्यातलं कलात्मकता बारकावे पाहून
दिवसभराचा सुंदर असा आनंद घेतलेला आहे. आणि अगदी शेवटच्या या स्टेजला असं सगळ्यांचं ठरलं की आज दिवसभर एक सुंदर अशी काव्य मैफिल व्हावी. आणि त्याचबरोबर आजचं दिवसभर कमालीचं जे काही आज सहलीचं तुम्हाला सगळ्यांना दिग्दर्शन दिसेल ते अतिशय नवनाथराव झावरे साहेब अत्यंत सुंदर एक एक क्षण टिपलेले आहेत ते आपल्याला या सहलीच्या माध्यमातून दिसणारच आहे. आणि त्याचबरोबर कोषाध्यक्ष आदरणीय शरदरावजी आंधळे सर यांनी दिवसभर अगदी ज्या ठिकाणी कुणीही सहज डोकं लावत नाही अशी महत्त्वाची धुरा त्यांनी आर्थिकची नियोजनाची सांभाळलेली आहे. सगळ्यांना सामावून घेणारे दादा असतील, विष्णू सर असतील, संजय खोडदे सर असतील, कवडे सर असतील, रसाळ सर असतील, जिल्हाध्यक्ष गायकवाड सर असतील, अशा पद्धतीने सर्वांनी मिळून ही सहल अत्यंत सुंदर या ठिकाणी साजरी केलेली आहे. त्याचबरोबर अगदी बारकावे हिशोबाचं लेखनाचं काम देखील कार्याध्यक्ष यांनी या निमित्ताने सगळ्यांनी असं मिळून असं सुंदर असं काम या ठिकाणी ही सहल सक्सेस करण्यासाठी काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर थोडा कॅमेरा वळवला तरी चालेल, या सगळ्या सहलीचं मुख्य श्रेय जातं आपले भारदस्त असे दिसणारे सारथी कोल्हे मामा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सुंदर असा प्रवास घडून आणला त्यांनी आणि असा मस्त कलात्मक सहलीचा आनंद आम्हाला त्यांनी दिलेला आहे. आणि आता या शेवटच्या पर्वाकडं शेकोटी कलात्मक काव्य मैफिल अशी रंगलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की शेकोटी करायची. रात्रीचे 12 वाजत आले तरी देखील कोणालाही घरची आठवण नाही, अगदी कोणाला तकतक नाही, काही नाही. सगळे आनंदाने सहवासात या ठिकाणं राबत आहेत. आणि आता थोड्याच वेळात दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या गझल आणि कविवर्य साहेबराव घोले सर, त्याचबरोबर प्राध्यापक संजय खोडदे सर यांच्या सुंदर अशा कविता आपण या ठिकाणी ऐकण्याचा आस्वाद घेणार आहोत. नमस्कार, मी साहेबराव घोले आपल्या समोर. पाटील पाटील साहेबराव घोले पाटील. मी आपल्या समोर या ठिकाणी माझी एक शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित एक रचना सादर करीत आहे. मातीचं माय माझी, मातीचं बाप आहे. मातीचं माय माझी, मातीचं बाप आहे. मातीत राबतो मी, हा गोड शाप आहे. मातीत राबतो मी, हा गोड शाप आहे. घामामधून मोती शेतात पेरतो मी. घामामधून मोती शेतात पेरतो मी. डोले शिवार सारा कष्टात छाप आहे. मातीत राबतो मी, हा गोड शाप आहे. माझ्या उशास मोठे दारिद्र्य झोपलेले. माझ्या उशास मोठे दारिद्र्य झोपलेले. कर्जास माफ केले, खोटीच थाप तुम्ही, हा गोड शाप आहे. सोसून खोट सारी दे तू जगास सारे. सोसून खोट सारी दे तू जगास सारे. खातो दलाल मेवा मी चुपचाप आहे. मातीत राबतो मी, हा गोड शाप आहे. शेतात खोप माझी दुःखास सोसताना. शेतात खोप माझी दुःखास सोसताना. लुटणार काय माझे कोणात टाप आहे. व्हेरी गुड. मातीत राबतो मी, हा गोड शाप आहे. उठतो पडून कितीदा झेलून वादळे ती.
उठतो पडून कितीदा, जेलून वादळे ती, लढणेच संकटांशी माझा प्रताप आहे. क्या बात है. मातीच राबतो मी, हा गोड शाप आहे. हे टाळणी नकोती माझ्याच बांधवांची, हे टाळणी नकोती माझ्याच बांधवांची, नुसतीच बोंब सारी अर्धेच माप आहे. मातीत राबतो मी, हा गोड शाप आहे. पारनेर तालुका कला शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित शैक्षणिक सहल आणि या सहलीचा समारोप आपण सुंदर अशा या काव्य संमेलनाच्या माध्यमातून इथं आता व्यक्त करतोय. आत्ताच माझे सहकारी अष्टपैलू व्यक्तिमत्व साहेबराव घुले सर यांनी सुद्धा एक सुंदर अशी शेतीवरती आधारित कविता आपल्यासमोर सादर केली. माझाही विषय सध्या समाजामध्ये असणारी जी विकृती आहे की आपण जी प्रवृत्ती पाहतो की स्त्री आणि पुरुष ही समानता जरी म्हणत असलो तरी जी विषमता निर्माण झालेली आहे आणि मुलींची संख्या कमी जरी वाटत असेल तरी देखील अपप्रवृत्तींना आपण थारा समाजात द्यायला नको या दृष्टिकोनातून आपल्याच तालुक्यातील जवळा या गावामध्ये एक छोटीशी घटना ज्यावेळेस ही घडली त्यावेळेस मला ही कल्पना सुचली. त्या मी काही ओळी अधोरेखित केल्या आहेत, त्या मी आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. वासनारूपी श्वापदा भूक तुझी शमनार कधी, वासनारूपी श्वापदा भूक तुझी शमनार कधी, निर्भयासारखे बळी थांबणार कधी, थांबणार कधी. स्वकेंद्रित जगणाऱ्यांची अस्मिता पेटणार कधी, स्वकेंद्रित जगणाऱ्यांची अस्मिता पेटणार कधी, सांत्वनपर पुढाऱ्यांच्या भेटी संपणार कधी, संपणार कधी. मोकाट या जनावरांना लगाम लागणार कधी, मोकाट या जनावरांना लगाम लागणार कधी, कायद्यातील शिक्षेच्या त्रुटीत सुधारणा होणार कधी, होणार. कॅन्डल मार्च शोक सभा या संपणार कधी, कॅन्डल मार्च शोक सभा ह्या संपणार कधी, न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी निघणार कधी, निघणार कधी. तर्क वितर्काचे उधाण संपणार कधी, तर्क वितर्काचे उधाण संपणार कधी, निरपराध कुटुंबाची समाजरूपी अवहेलना थांबणार कधी, थांबणार कधी. डोळ्यातील वेदनादायी अश्रू थांबणार कधी, स्त्री पुरुष समानता साध्य होणार कधी, होणार कधी. गावांची ओळख वासनारूपी बळी, गावांची ओळख वासनारूपी बळी, जवळा कोपर्डी पुसणार कधी, पुसणार कधी. विक्षिप्त प्रवृत्तीतून स्त्रीची सुटका होणार कधी, होणार कधी. सांग ना मानवा निरपराध बळी थांबणार कधी, थांबणार कधी. आपला पारनेर तालुका आणि पारनेर तालुक्यातले तुम्ही माझे सर्व जिवलग कला शिक्षक बंधू. पारनेर तालुका गेली 17-18 वर्ष दरवर्षी वेगवेगळे कलात्मक उपक्रम आयोजित करत असतो आणि त्या माध्यमातून पारनेरने एक खूप नवीन असा एक पायंडा, नवीन असा एक इतिहास पण रचलेला आहे असं मला वाटतं. या वेगवेगळ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून गेली बरीच वर्ष आपले ज्येष्ठ आदरणीय संपतराव रसाळ सर यांची कल्पना होती की एक सर्व कला शिक्षकांची एक कलात्मक सहल असावी. परंतु चर्चा करायचो आपण आणि प्रत्यक्ष त्याला मूर्त स्वरूप येत नव्हतं. आणि यावर्षी तालुका अध्यक्ष कानिपनाथ गायकवाड, आपले कार्याध्यक्ष साहेबराव घुले सर या दोघांनी खास करून मनावर घेतलं आणि ह्या सर्वांना एकत्रित करून सर्वांशी संपर्क करून शेवटी या कलात्मक शैक्षणिक सहलीला आजच्या दिवशी मूर्त रूप आलेलं आहे, दिलेलं आहे. आणि आपण पाहतोय की आज सकाळपासून
आपण सर्वजण त्या सहलीचा आनंद घेत आहोत. कानिफनाथ गायकवाड यांनी सहलीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा उल्लेख केलेला आहे. मीही त्या सर्वांना धन्यवाद देतो. जिल्हा अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे वेगवेगळ्या तालुक्यात जे उपक्रम चालू आहेत त्यामध्ये आजही पारनेर तालुका खूप काही आघाडीवर आहे. याचा मला वाटतं आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे. आणि आज दिवसभराच्या ह्या कलात्मक सहलीमध्ये घेतलेला आनंद आणि शेवटी आता औदुंबर या हॉटेलमध्ये आपण घेतलेलं रुचकर अशा प्रकारचं सहभोजन आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर समारोप करून निघता या ठिकाणी तुम्ही सर्वांनी पेटवलेली शेकोटी, तिची आपल्या सर्वांना मिळणारी ऊब आणि त्या उभेमध्ये हा थोडासा काव्यानंद जो आहे तो तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. साहेबराव घुले यांनी सुंदर कविता सादर केली. साजन सरांनी स्त्रीपुरुष समानतेवरती अतिशय मार्मिक भाष्य करणारी रचना या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेली आहे. तुम्ही सर्वजण अतिशय जाणकार रसिक आहात, त्यामुळे अशा दर्जेदार कलाकृतींना दाद देणं हे काही तुम्हाला सांगावं लागत नाही. आणि म्हणून अधिक वेळ न घेता मी पुन्हा एकदा याच्या सहलीबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. अशाच कलात्मक सहली वेळोवेळी आपल्या तालुक्याच्या माध्यमातून सुरू राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेबराव पाटील आणि साजन सरांच्या नंतर मी एक रचना या ठिकाणी आपल्यासाठी सादर करतो. एखादी कविता, रचना, गझल सादर करताना ती दोन प्रकारे सादर केली जाते. एक तर गाऊन सादर केली जाते किंवा साजन सरांनी केली त्या पद्धतीने सरळ सादर केली जाते. गाऊन सादर केली असते तिला तरन्नुम मध्ये सादर करणं म्हणतात आणि साजन सरांनी केले त्याला तहेत सादरीकरण म्हणतात. असे दोन प्रकार असतात त्यामध्ये. मी आता तरन्नुम मध्ये एक रचना आपल्यासमोर ठेवते. शेती मातीचीच रचना आहे, कारण आपण सर्वजण शेती मातीत काम करतो. आमच्या कवडे सरांना उद्याच ती टोळी बिडी येऊन तिथं कांदे बिंदे लावायचे आहेत. त्यांचं आज दिवसभर फोनमधून ते सुरू होते आणि प्रत्येकाच्याच मागं काही ना काही असतं. मी पण रिटायर झाल्यापासून अधूनमधून शेतात काही ना काही काम करत असतो. तर आपलं सगळ्यांचं जीवन शेती मातीशी जोडलेलं आहे. पण त्या शेती मातीत पूर्वी जो आनंद होता तो आणि आजची शेती आणि त्यातला तो सगळा आनंद यात काय फरक पडलेला आहे याची कदाचित जाणीव तुम्हाला त्या रचनेतून होईल असं मला नक्की वाटतं. म्हणून माझी एक नवी रचना आणि रचनेचं नाव आहे सुगी. सुगी आता जवळ आलेली आहे. हा शिवार हिरवागार धनी दिलदार, हा शिवार हिरवागार धनी दिलदार, शोभतो न्यारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडावारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडावारा. हा शिवार हिरवागार धनी दिलदार, शोभतो न्यारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडावारा. ओंबीत चिकळतो गहू, नाचते बहु मोहरी पिवळी. ओंबीत चिकळतो गहू, नाचते बहु मोहरी पिवळी. ऐटीत उभा हरभरा पाहुणी, जरा लाजते चवळी. ऐटीत उभा हरभरा पाहुणी, जरा लाजते चवळी. गोठ्यात हंबरे गाय, सावळी माय काढिते धारा. गोठ्यात हंबरे गाय, सावळी माय काढिते धारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडावारा. हुरड्याचा ठरतो बेत, ज्वारीचे शेत लाविते गोडी. हुरड्याचा ठरतो बेत, ज्वारीचे शेत लाविते गोडी. कांद्याची हिरवी पात चवीने, खात राबते जोडी. कांद्याची हिरवी पात चवीने, खात राबते जोडी. जोकात चालती बैल, कासरा सैल घेऊनी चारा. जोकात चालती बैल, कासरा सैल घेऊनी चारा. बांधावर झुरते नार, छेडितो फार रांगडावारा.
माळ्यावर गोफण फिरे नजर भिर भिरे चौफेर राणी माळ्यावर गोफण फिरे नजर भिर भिरे चौफेर राणी मैनेला पडतो धाक रागुची हाक येईना कानी मैनेला पडतो धाक रागुची हाक येईना कानी चालली सखू घरास घेऊनी घास डोईवर भारा चालली सखू घरास घेऊनी घास डोईवर भारा बांधावर झुरते नार छेडितो फार रांगडा वारा. आणि शेवट आहे आलाय वयाला ऊस लावितो फूस कोल्हा शिरजोर आलाय वयाला ऊस लावितो फूस कोल्हा शिरजोर हे मधाळ हिरवे बंध दरवळे गंध आंबे मोर हे मधाळ हिरवे बंध दरवळे गंध आंबे मोर भावते सुगीची रीत भलरीचे गीत घुमतसे नारा भावते सुगीची रीत भलरीचे गीत घुमतसे नारा बांधावर झुरते नार छेडितो फार रांगडा वारा बांधावर झुरते नार छेडितो फार रांगडा वारा रांगडा वारा रांगडा वारा. पारनेर तालुका कला शिक्षक संघ आयोजित एक दिवसीय शैक्षणिक सहल आज संपन्न झाली. आज आपण सर्वप्रथम देवगड, संगमेश्वर, वेरूळ आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गे ही सहल या ठिकाणी संपन्न झालेली आहे. खरं तर आपल्या अहिल्यानगर जिल्हा कला शिक्षक संघाचे सन्माननीय मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजयजी पठाडे सर तथा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आपण आयोजित केली होती. आणि या निमित्तानं या सहलीमध्ये आवर्जून अशी उपस्थिती सेवानिवृत्त कला शिक्षक आदरणीय रसाळ सर, आर्यन सर आणि अहिल्यानगर जिल्हा कला शिक्षक संघाचे सेवानिवृत्त कला शिक्षक आदरणीय व्यवहारे सर तसेच अहिल्यानगर कला शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी गायकवाड सर, पारनेर तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय कानिकनाथ गायकवाड सर, कोषाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व कला शिक्षक बंधू, सर्व कला शिक्षक बंधू आपण आज दिवसभर या सहलीमध्ये उपस्थित होतात. सर्वप्रथम मी कला शिक्षक संघाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनस्वी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसंच आज या निमित्तानं दिवसभर हा जो काही अतिशय सुंदर असा प्रोग्राम सहलीच्या निमित्तानं आपण एकमेकाशी शेअर केलेला आहे, कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यामध्ये दिवसभर कलात्मक वेरूळ लेणी पाहण्यात आलेली आहे. त्यानिमित्तानं आपल्याला आदरणीय दादांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आपल्या या सर्व सहवास चांगला त्या ठिकाणी लाभलेला आहे. खेळीमेळीच्या वातावरणात ही सहल पार पडलेली आहे. आणि आज शेवटचा हा जो काव्यात्मक मैफिलीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्यानिमित्तानं या ठिकाणी कविवर्य आदरणीय साहेबरावजी घुले सर, तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळराजे प्राध्यापक साजन सर, तसेच आपल्या सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक संजयदादा पठाडे सर, या सर्वांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या काव्यरचना ऐकून मंत्रमुग्ध केलं. त्यांचंही कला शिक्षक संघाच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसंच आज दिवसभर आपण सर्वजण या सहलीमध्ये अतिशय आनंदाने, अतिशय मनापासून हृदयापर्यंत सहभागी झालात. आपलंही त्या ठिकाणी मी कला शिक्षक संघाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आज दिवसभर आपल्याला या प्रवासामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं खरं तर आपला प्रवास अतिशय सुखकर घडवला असं खूप मोठं व्यक्तिमत्व सकाळीच आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे. आणि त्यांचंही या ठिकाणी मी कला शिक्षक संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो, कोले दादांचं. आणि आपल्या अहिल्यानगर जिल्हा कला शिक्षक संघाचे मार्गदर्शक आदरणीय दादा यांना मी विनंती करतो
की आपल्या हस्ते त्यांना आपल्या कला शिक्षण संघाच्या वतीनं छोटीशी भेट त्यांना आपण द्यावी अशी मी विनंती करतो. आमच्या प्रेमाखाती सातत्याने आपल्या कला शिक्षक संघाचा कोणताही उपक्रम असो त्यामध्ये सातत्याने छायाचित्रणाचं अतिशय मोठं शोधनुष्य ते केलं असतात. सातत्याने अतिशय सुंदर अशा स्वनिरीक्षणाची जतन करून ते ठेवतात. असे आपले आदरणीय नवनाथजी झावरे सर यांचंही मी कला शिक्षक संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि आपले ज्येष्ठ कला शिक्षक सेवानिवृत्त कला शिक्षक आदरणीय रसाळ सर यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी शाल देऊन आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आणि पुनश्च एकदा मी आपल्या सर्व कला शिक्षक बांधवांचं पारनेर तालुका कला शिक्षक संघाच्या वतीनं मनस्वी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आता आपण परतीच्या प्रवासात पारनेर तालुका कला शिक्षक संघाचा